जय सद्गुरू मैत्रिणींनो, आज आपण अशा पद्धतीने एक शिमला मिरची बनवणार आहोत। तर अशा शिमला मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत, टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर आणि अद्रक लसूण पेस्ट घ्यायचं आहे आणि यामध्ये गरम मसाला, काळं तिखट, मीठ, हळद आणि कोथिंबीर, कसुरी मेथी, गरम मसाले घेतलेले आहेत। एक पळी शेंगदाण्याचे कूट घेतलेला आहे। तर कढईमध्ये आपण तेल ओतून गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं। यामध्ये जिरं मोहरी टाकून घेतलेली आहे। ती छान अशी तडकल्यानंतर आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे, टोमॅटो टाकून घ्यायचं आहे। यानंतर छान तेल सुटल्यानंतर टोमॅटोला आपण यामध्ये हे मसाले टाकून घ्यायचे, शेंगदाण्याचे कूट, काळं तिखट आणि गरम मसाले, पावभाजी मसाला असेल तर तो पण, आणि हळद थोडीशी आणि धणे पावडर वगैरे असे मसाले टाकून आपल्याला अशा पद्धतीने हलवून घ्यायचे आणि थोडं थोडं पाणी टाकून याला असं रटरट शिजवून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने याला छान तेल सुटूपर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे। ह्याची छान ग्रेव्ही तयार झाल्यानंतर आपल्याला आणखीन थोडंसं पाणी टाकून ह्याला छान शिजवून घ्यायचं आहे। आणि अशा पद्धतीने ह्याचा कलर आलेला आहे आणि जसं आपण याला छान शिजवून घेतो तसं याला कलर येतो। तर ह्यामध्ये चमच्याने आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे, एकदम थोडं आणि ह्यामध्ये कमीत कमी आपल्याला 1 कप तर पाणी लागणार आहे। आणि अशा पद्धतीने ग्रेव्ही आपल्याला छान शिजवून घेतलेली आहे रटरट। आणि यामध्ये अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मिरचीचे असे काप केलेले आहेत आणि त्याचं देठ पण तसंच ठेवून घेतलेलं आहे। आणि यामध्ये आपल्याला या ग्रेव्हीमध्ये अशी मिरची ठेवून द्यायची आहे आणि यामध्ये पूर्ण असं सगळीकडं स्प्रिंकल करायचे कोथिंबीर। तर अशा पद्धतीने ही ग्रेव्ही पूर्ण अशी या मिरचीला झाकून टाकायचं आहे ग्रेव्हीनं। आणि तुम्ही बघू शकता आणि एकदम अशी पूर्ण झाकल्यानंतर एक थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे आणि याला ताट झाकून छान असं शिजवून घ्यायचं। तर तुम्ही आपल्या प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवरती पाहू शकता। एकदम गव्हाच्या पिठाचं बिस्किट्स केलेले आहेत तेलामध्येच आणि इतके खूप सारे युनिक अशा रेसिपीज केलेल्या आहेत। आणि अशा पद्धतीच्या युनिक रेसिपीज तुम्हाला कुठेही मिळणार नाही, तुम्ही ते पाहू शकता। आणि व्हिडिओ आवडला असला तर एक लाईक करून सबस्क्राईब करू शकता। तर पूर्ण असं ग्रेव्हीनं हे मिरची झाकून घेतलेली आहे आणि यावरती झाकण ठेवलेलं आहे। तर याला 5 ते 7 मिनटापर्यंत छान असं वाफलवून द्यायचं आहे, म्हणजेच मंद आचेवर याला वाफ द्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता एकदम उत्तमातली उत्तम अशी मिरची शिजलेली आहे आणि हे मसाले पूर्ण आतमध्ये असे गेलेले आहेत। आणि याला भरण्यापेक्षा इतकी उत्तम भरलेल्या मिरचीपेक्षा उत्तम अशी याला रंग आलेला आहे आणि चव पण इतकी उत्तम येते, पूर्ण अशा आतमध्ये त्याची चव उतरते आणि एकदम टेस्टी होते। तर लहान मुलांना पण ही डब्याला देण्यासाठी अगदी उत्तमातली उत्तम रेसिपी आहे। अशाच युनिक वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असला